नमस्कार मित्रांनो, बातमी येत आहे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातून। शिंदेगडाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान। राजन विचारे यांनी नरेश म्हस्केंना दिला सर्वात मोठा धक्का। नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स। खासदारकीबद्दल विचारणा, नेमकी काय बातमी? खासदारकी होणार रद्द? मित्रांनो, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। शिवसेना शिंदेगडाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के गोत्यात येण्याची शक्यता आहे, कारण मुंबई हायकोर्टाने नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 उमेदवारांना नोटीस धाडली आहे। नेमकं काय आहे प्रकरण, बघूया सविस्तर माहिती। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून सध्या नरेश म्हस्के लोकसभा 2024ला निवडून आले आहेत। जवळजवळ 2 लाख मतांनी निवडून आलेत। आता राजन विचारे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून सर्वात मोठा खुलासा केला आहे। नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याबद्दल याच्यात आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवली आहे। एका प्रकरणात दोषी असताना देखील नरेश म्हस्के यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, असा आक्षेप श्री राजन विचारे यांनी करत मुंबई हायकोर्टात त्यांना आव्हान दिले आहे। याच्यामुळे ही निवडणूक आयोगाची दिशाभूल आहे, त्यामुळे त्यांची खासदारकी तातडीने रद्द करावी अशी मागणी राजन विचारे यांनी केली होती। याची दखल घेत मुंबई हायकोर्टाने खासदार नरेश म्हस्के यांना नोटीस बजावली आहे। त्यामुळे या सुनावणीवरती कधी 2 सप्टेंबरला सुनावणी नसून कधी याच्यावरती निकाल येऊ शकतो। मित्रांनो, याबद्दल आपल्या काय वाटतं प्रतिक्रिया द्या।